गेल्या 11 महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 267 रुग्ण आढळून आलेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांचं प्रमाण अधिक होतं. मात्र गेल्या 3 महिन्यात हे प्रमाण कमी झालंय. स्वाईन फ्लूची लागण शक्यतो गरोदर महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक होते. आजच्या सीझनल इन्फ्लुएन्झामध्ये H1N1 किंवा इन्फ्लुएन्झल इन्फेक्शन आता या महिन्यात बऱ्यापैकी कमी आले आहे. ऑगस्टमध्ये ते आपले प्रमाण जरा वाढलं होतं. त्यात आपले पेशंट कोल्हापूर जिल्ह्याचे ऑगस्टमध्ये 106 पेशंट होते. नंतर सप्टेंबरमध्ये 84 झाले, ऑक्टोबरमध्ये 28, नोव्हेंबरला 17 आणि आता डिसेंबरला 0 पेशंट आहेत इन्फ्लुएन्झा. आणि हा ऍक्च्युली जो आजार आहे हा सिम्पल फीवर विथ सिस्टमिक सिम्पटम्स असतात त्याला, आणि इट लास्ट फॉर 3 days. नंतर मग ऑकेजनली ते 5 to 8 days होतं आणि ग्रॅज्युअली कमी होतं. आणि जर क्रिटिकल झालं तर मग मात्र फुल रिकव्हरी 1 to 2 weeks मध्ये होते. आणि क्रिटिकल झालं तर स्पेशली रेस्पिरेटरी ARDS मध्ये जातं, अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये, आणि मग ICU ची गरज लागते. ह्याच्यात चिल्ड्रन्समध्ये स्पेशली कॉम्प्लिकेशन्स ऑफ इन्फ्लुएन्झामध्ये चिल्ड्रन्सला ओटायटिस मीडिया, सायनोसायटिस, पेरोटायटिस किंवा न्यूमोनिया असं होतं. आणि अडल्ट्समध्ये एक्झॅमिनेशन ऑफ क्रोनिक डिसीजेस म्हणजे COPD असेल तर वाढतो, न्यूमोनिया असेल तर वाढतो, किंवा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये जातं, किंवा पेरोटायटिस, ब्रॉन्कायटिस, सायनोसायटिस हे होत आहे. तर हाय रिस्क पेशंट याच्यात नेहमीप्रमाणे वयाच्या मोर दॅन 65 years किंवा लहान मुलं बिलो 5 years किंवा प्रेग्नंट वुमन हे हाय रिस्क आहे. म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज बेबी किंवा क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज असलेले सुद्धा किंवा डायबिटीस मेलायटस ही लोक हाय रिस्क आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 136 इतके रुग्ण होते. सध्या हे प्रमाण कमी असलं तरी लोकांनी गर्दीत जाणं टाळावं आणि गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई यांनी केलंय. त्यात इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह 208 आहेत, इन्फ्लुएन्झा A पॉझिटिव्ह 48 आहेत, इन्फ्लुएन्झा A पॉझिटिव्ह 48, आणि बाकीचे इन्फ्लुएन्झाचे व्हेरियंट आहेत ते 2 आहेत, B आहे ते 5 आहे. असे इन्फ्लुएन्झाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यात आपल्या तालुका वाईज सुद्धा आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. सगळ्यात जास्त कोल्हापूर कॉर्पोरेशनला पेशंट आहेत 136. बाकीचे पन्हाळाला 8, राधानगरीला 3, शाहूवाडीला 3, शिरोळला 3 असं आहे, उदरगडला 3, गडिंग्लजला 5, हातकणंगलेला 20, इचलकरंजीत 12, कागलमध्ये 11, करवीरमध्ये 35 असे हे पेशंटचं डिस्ट्रीब्युशन आहे केसेस वाईज.